नमस्कार मित्रांनो, आपण चाललोय खडक माळेगावला 24-20 कमी त्याच्यात त्यांचा बघा प्लस खाली आटकून राहतो, वर येत नाही. आपण आजपासून चाललोय कारण आज ऊन खूप होतं, उन्हाची तकलीफ होती त्याच्यामुळे वाटतं शक्यतो जर जास्त काम असेल आपले राहतं काही त्याच्यामुळे आपण ट्रॅक्टर जवळ पोहोचलोय बघा. जसा वर ऑपरेट होतोय पण मधून तो ऑपरेट जाम झालेला आहे मधला. मुझे प्यार है तुमसे, हाँ तुझ में ही तो मेरा जहाँ, मनहारी तनहारी सुकुमारी प्रियतमा, हितलांग मदावटेना हुरुपे मकपटलेना, युवनारी मनहारी सुकुमारी नंबथमा. मला शुभम मंडलिक नावाचा मुलगा आहे पथाखाली, एकदम मस्त आहे. काम पण फास्ट आणि व्यवस्थित काम करतो, त्याच्यामुळं कामं फास्ट होऊ लागतात. आणि ते ट्रॅक्टर मालक बाबा त्यांचा अनुभव जुन्या काळातला काही शेअर करीत होते, आम्हाला सांगत होते. अनुभव खूप भारी वाटलं. तर असे जुने अनुभव भेटले ना तर मजा येते ऐकायला पण, आणि त्याच्यातून काहीतरी नवीन शिकायला भेटतं. असेच अनुभव आम्हाला भेटले पाहिजे जुन्या व्यक्तींकडून. आता ते खोलल्यानंतर आहे बघा हा रॉड, तर त्याला आपण मध्ये थोडं स्पंज केलं लॉक काढण्यासाठी, आतमधून लॉक, तेवढ्या लॉकसाठी हा क्लच जॉईंट खोला लागतो कधी कधी. आता हा लॉक काढल्यानंतर आपल्याला हा शॉफ्ट बाहेर ठोकायचा, जो जाम झालेला आहे तो कधी कधी बेंड पण होत राहतो. ह्या केसमध्ये तो डायरेक्ट ना सोळ्यावर 2-3 रट्टे दिले आणि तो डायरेक्ट आतमधून तुटून गेला आहे. वारील किटपर्यंत त्याला आता कट करून काढायचा विषय चालू आहे आमचा. कट करून काढू त्याला. आणि हे बघा, त्याला जो उभा सेटिंग रॉड आहे त्याला काही ठिकाणी गाळे पडले होते. शेतकऱ्याकडेच घरी वेल्डिंग मशीन असल्यामुळे आम्ही घरीच वेल्डिंग केली. आणि बघा काम पूर्ण फिटिंग झाल्यानंतर हा व्हिडिओ बनवला आहे. सेटिंग बिटिंग व्यवस्थित झाली, त्याची सगळं व्यवस्थित ऑपरेट होतोय, ते पण झालं आहे. बघा ट्रायल घेतली आपण, क्लच ऑपरेट कसं होतो काय होतं, आपण पूर्ण ट्रायल घेतल्यावरच जागेहून हलत असतो.